धरण उशाला आणि कोरड घशाला अशी अवस्था सध्या हिंगोलीमधल्या भोसी गावाची झालेली आहे। सिद्धेश्वर धरणापासून अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या भोसी गावात भीषण पाणी टंचाई आहे। घोटभर पाण्यासाठी इथल्या ग्रामस्थांना संघर्ष करावा लागतोय। गावातील बहुतांश जलस्रोत कोरडे पडलेले आहेत आणि त्यामुळे महिलांना विहिरीवर तासनतास उभं राहून पाणी भरावं लागतंय। विशेष म्हणजे गावागावात जलजीवन मिशन योजनेसाठी तब्बल 1.5 कोटी रुपये खर्च केलेले आहेत, तरी सुद्धा अद्याप गावकऱ्यांना नळाद्वारे पाणी मिळत नाहीये आणि त्यामुळे ग्रामस्थ सध्या चिंतातूर झालेले आहेत। त्यांनी आपला संतापही व्यक्त केला आहे। आमच्या गावाला नाही, हे 4 महिने तर आम्हाला पाणीच भेटत नाही। बरसातीचं पाणी आम्ही शेंदून नेतो, आम्हाला नळाचं पाणी नाही। आता गर्दी वाढली। हो, आता गर्दी व्हायली। आमच्या याला 1 धान लागती, 1.5 धान लागती इरीला। इरीमध्ये पोवरे अटकतात, बाया परेशान होतात पाणी काढू। इळभर ऊन नाही, ताण नाही, बिमार पडायला काही बाया पाण्यासाठी। कित्येक वर्षापासून पाण्याची भरपूर टंचाई आहे। विहिरीवर महिलाची सकाळी 5 वाजल्यापासून रात्रीच गर्दी राहते। विहिरीमध्ये पाणी नसतानाही महिला पाण्याला येते, बाहेरचं पाणी सोडलेलं आहे, त्यामध्ये पवरे टाकून त्या पवऱ्याची अडकाअडकीमुळे त्यांचं सुद्धा भांडण सुद्धा निर्माण होते आणि त्या भांडणापायी जर एखादी महिला विहिरीमध्ये जर कोसळली तर त्यांच्या मृत्यूची जबाबदारी कोण, शासन घेणार का कोण घेणार।